मित्रांनो, आपण एक दुसरी व्हरायटी यांचीच वक्कल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर यांचीच एक व्हरायटी आहे जी आता आपण व्हरायटी पाहिली ती व्हरायटी होती अंबर नावानी, ती व्हरायटी होती पिवळी। पण प्रत्येक वाण हे प्रत्येक भागामध्ये चालत नसतो, काही भागामध्ये पिवळा चालतो, काही भागामध्ये भगवा वाण चालतो। तर भगव्यामध्ये सुद्धा आपल्याला एक सुंदर आणि चांगली व्हरायटी बघायला आपल्याला मिळालेली आहे जिचं नाव आहे केसर। आणि ती व्हरायटी सुद्धा एकच ब्रीडर आहे, त्यांचं नाव म्हणजे ते आपल्या सोबत आहेतच ऑलरेडी। त्या व्हरायटीचंही आपण थोडक्यात थोडंसं जाणून घेणार आहोत। सेम कॅरेक्टर आहे, सारखीच व्हरायटी दिसते आहे, त्याची सुद्धा युनिफॉर्मिटी सारखी दिसते आहे। कलर चांगला आहे, एकदम ऑरेंज कलरचा आहे। प्लांट असा बुशी आहे, प्लांटची म्हणजे फुलाची संख्या चांगली आहे। तरी त्या व्हरायटीचं सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया। ಇದು ವೆರೈಟಿ ನೀವು ಬಿಸಲ್ ಮತ್ತು ಇದು ಆಲ್ ರೌಂಡ್ ಇದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆಲ್ ಏನು ನೀವು ಅಂಬರ್ ನೋಡಿದ್ರಲ್ವಾ ಸೇಮ್ ಅದೇ ತರ। ಅದಕ್ಕೂ ಇದಕ್ಕೂ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಅದು 55 ಡೇಸ್ ಬಂದ್ರೆ ಇದು 45 ಡೇಸ್ ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು 10 ಡೇಸ್ अर्ली ಇದೆ। रेस्ट ऑल कॅरेक्टर सेम। तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे की अंबर जी आहे ते 55 दिवसामध्ये चालू होते, ते त्याच टाईपची त्याच कॅरेक्टरची व्हरायटी आहे। पण ही चालू होण्यासाठी लागवड जेव्हा आपण करतो, आपलं ट्रान्सप्लांटिंग ज्याला आपण म्हणतो, ते 45 दिवसानंतर ही व्हरायटी चालू होते। आणि सेम तेच कॅरेक्टर असलेली व्हरायटी ही सुद्धा व्हरायटी 12 महिने आपल्याला लागवडीसाठी योग्य आहे असं ब्रीडरांचं म्हणणं आहे। आणि तरी साधारणतः ಫ್ಲವರ್ದಾಗ ಅದು ವೇಟ್ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ಇದು ವೇಟ್ ಏನು ವೇರಿಯೇಷನ್ ಬರುತ್ತೋ ಸ್ವಲ್ಪ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗ್ಬೋದು? ಇಲ್ಲ ಸೇಮ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಪಿಕಿಂಗ್ ಡಿಚಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇದಕ್ಕೆ, ಸೊ निಮಗೆ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಷ್ಟೇ, बट अदरवाइज ಎರಡು ಸೇम। ओके, तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्यामधली फुलाची संख्या आपण काढलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामधली फुलं लहान दिसत आहेत। पण ती जी साईज आहे 24 ग्रॅम, साधारणतः 17-18 ग्रॅम ते 15 ग्रॅम, लास्ट पिकिंग मध्ये 15 ग्रॅमचे म्हणजे हे आहे, त्याच कॅरेक्टरचं हे सुद्धा आहे। फक्त ह्याची एक स्पेशालिटी आहे, ह्याचा रंग जो आहे केसरचा तो भगवा आहे। आणि ही व्हरायटी जी आहे ते 45 दिवसामध्ये चालू होते आणि सेम म्हणजे 12 महिने लागवडीसाठी योग्य आहे असं ब्रीडरांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, परत एकदा मी विनंती करेन की शेती भाती युट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। एखाद्या शेतकऱ्यांसाठी चांगली व्हरायटी पोहोचू शकते। तर मित्रांनो, जर तू शेतकऱ्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवा। ನೀವು ನಮ್ಮ ಮುಲಾಖತ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್। ಬೇರೆ ಬೇರೆ ವೆರೈಟಿ ಬರೋಣ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿ, ಅದೇ ತರ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಮಾಡೋಣ ಅಂತ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಧನ್ಯವಾದ।